महाराजा काय पोरगी होती ती. महाराजा जशी ती आली ना, तिच्या अवतीभोवती फुलाच्या पाकळ्या पडायला लागल्या आणि त्या पाकळ्या बघून मला कळे ना की त्या पाकळ्या जास्त सुंदर आहेत का ती पोरगी. महाराजा तिचा जसा मुखडा आला समोर, अंगातली सगळी ताकदच निघून गेली बघ. असं हलकं हलकं वाटायला लागलं. असं वाटायला लागलं की मी त्या फुलांच्या पाकळ्यांसारखा आहे, त्या पोरीच्या अवतीभोवती तरंगतोय. त्यानंतर त्या पोरीने बोलायला सुरू केलं आणि जसं तिने बोलायला सुरू केलं, खरं सांगतो महाराजा, कानाला अशा गुदगुले झाले बघ. हे मस्त वाटलं. समोर एक माणूस होता, त्याची व्यथा सांगत होता. त्याची व्यथा ऐकून ती पोरगी मेनावानी पिघळली आणि त्या पोरीला मेनावानी पिघळताना पाहून मी बी मेनावाना पिघळलो. पण ती पोरगी त्यानंतर जी बोलली ना, समजूतदार, लगेच कळलं ती समजूतदार आहे. काय बोलली महाराज? ती बोलली, कष्ट कर, पेशंट वाढव आयुष्यात. डॉक्टर असेल बहुतेक, पण समजूतदारीचं बोलली. समजूतदारीचं बोलली. फार सुंदर महाराज. तिचे काही पाहून ना काय काय झालं सांगू नाही शकत महाराज. येताना अशी बंदुकीच्या गोळीवाले आली ठाय, पण जेव्हा तिने बोलायला सुरू केलं ना, प्रेमळ, सेम टू सेम आपल्या मातोश्रींसारखी काय पोरगी होती महाराज. आपल्याला काहीतरी कनेक्शन आहे त्या पोरीशी, 100%, 100% नक्की. नसेल तर महाराज आपण निगेटिव्ह थिंकिंग नाही करत, नाही काय. निगेटिव्ह थिंकिंग आहे, इंग्लिश यायला लागला आपल्याला थोडं. निगेटिव्ह थिंकिंग नाही करत आपण. तो आपल्या बरोबर आहे ना, मग आपण पॉझिटिव्ह कनेक्शन आहे. पॉझिटिव्ह.